नाशिक आयटी कंपनी महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरण ताजं असताना आणखी एक धक्कादायक माहिती प्रकरण समोर आलंय। नाशिकमध्ये आता गजवाये हिंची धक्कादायक घटना समोर आली आहे। तरुणीला दारू पाजून अत्याचार झाला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तंजीद इनामदारच्या मुसक्या आवळल्या। महाराष्ट्र राज्य शाहिरी संघटनेचे अध्यक्ष आणि कलगीतुरा परंपरेतील ज्येष्ठ शाहीर रामदास गुंड यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। कलगीतुऱ्याच्या माध्यमातून गुंड यांनी महाराष्ट्रभर असंख्य कार्यक्रम सादर केले आणि लोककलेला एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं। त्यांच्या निधनानं या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली। इंदापूरमध्ये बंदी असलेला गुटखा जप्त केलाय। इंदापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली। पोलिसांनी या कारवाईत एकूण 35,51,000चा गुटखा जप्त केलाय। तसंच या प्रकरणात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय। पंढरपूर तालुक्यात चोरी केल्याचा प्रकार समोर आला। घरकुल देण्याच्या बहाण्यानं 4 महिलांनी पुरुषांनी वृद्ध महिलेला लुटलं। मात्र पोलिसांनी अवघ्या काही दिवसात चोरीस गेलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरट्यांसह पकडण्यात आले। एकूण तब्बल 18 लाखांचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे। यवतमाळच्या अप्सरा टॉकीज परिसरात गांधी सेंटरला आग लागली आहे। आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले। दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग आटोक्यात आली। वाढत्या उष्णतेमुळे आग लागली असल्याची माहिती आहे। राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश राज्य शासनानं जारी केले। त्याचबरोबर त्या शाळेला 1 लाख रुपयांचा दंडही करण्याची तरतूद शासनानं केली आहे। पुणे जिल्ह्यातील तमाशा पंढरीतील 10 दिवसांचा यात्रा उत्सव सुरू आहे। नारायणगावची मुक्ताई आणि काळोबा महाराजांची यात्रा सुरू आहे। या यात्रेत 10 दिवस नारायणगाव भक्ती आणि लोककलेच्या रंगात न्हाऊन गेले। छत्रपती संभाजीनगरातील तापमानाचा पारा 40शी पार गेलाय। कमाल तापमान 41.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। हवामान विभागानं आजही शहरात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। सोमवारी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे। वीज कंपनीकडून बालिंगा उपसा केंद्राच्या उच्च दाब वाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे पाणी पुरवठा बंद राहील। कोल्हापुरातील A, B वॉर्ड आणि इतर काही ठिकाणचा पाणी पुरवठा यामुळे प्रभावित होऊ शकतो।